डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454. हीच आमची विनंती. आज फक्त असं समजू नये का यो सुद्धा रस्ता बंद होईल आणि तो सुद्धा बंद होईल एवढीच आम्ही विनंती करतो, या चौघांमार्फत करतो. त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे, ग्रामस्थांनी सुद्धा लवकरात लवकर त्याचं घरावर कसा बोलतो जर घालता ते निर्णय घ्या. या कुटुंबाला कसा न्याय मिळेल ही प्रशासनानं विनंती आहे. शिर्डीमध्ये काही घटना घडल्या होत्या. शिर्डीमध्ये सुजयदादांनी आणि त्यांनी ऐका, शिर्डीमध्ये सुजयदादा, नगरमध्ये सुद्धा आता एक घटना घडलेली आहे, तिथं सुद्धा ते फिरवणार आहेत. तर असेच बुलडोजर या ठिकाणी ह्या घरावर सुद्धा फिरला पाहिजे, नाहीतर आमच्या हातात आम्ही ससे, मासे, मटण खाणारी माणसं आहेत. आम्हाला बुलडोजर नाही, आम्हाला सारे फिरवता येईल. आता आम्ही 15 दिवसाचा मुदत देतो तुम्हाला या ठिकाणी. मग दादा तुमच्या भागातला, राहता तालुक्यातला विषय हा, त्याच्यामुळे इथे सुजयदादांनी आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी यामध्ये लक्ष घालून या कुटुंबाला आरोपी अटक आहेत. परंतु हे बुलडोजर जातं का नाही हे आम्हाला बघायचं. माननीय सुजयदादांच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे. माननीय सुजयदादांच्या या कारवाईला वातावरणामुळे दिसत तसं. हा ते खंबीरपणे सरकार म्हणून आपल्या पाठीशी आहेत आणि दुसरी गोष्ट समाज म्हणून आपण पाठीशी उभं राहायचंय. राहिला बुलडोजरचा विषय, आता खरं तो बुलडोजर गेलाच पाहिजे. या संदर्भामध्ये आपण एक सुजयदादांशी एक मीटिंग लावणार आहोत, ते भेटायला येणार आहेत तुम्हाला. तर त्यांना आपल्याला हेच सांगायचंय का त्या आरोपीच्या घरावर बुलडोजर गेलाच पाहिजे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी वकील आपल्याला दिलेला आहे, त्यांनी सांगितलंय का वकील आम्ही देणार आहोत. शासनाकडून जी मदत मिळणार आहे ते पालकमंत्री आपल्याला देणार आहेत. फक्त गैरसमज करून घेऊ नका, सगळे आपल्या सोबत आहेत. फक्त समाज म्हणून आपली तुमच्या पाठीशी लक्षात घ्या. आणि आपल्याला असं विखरायचं नाही, एकत्र राहून हा लढा द्यायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे ते फक्त दादानी सांगितलं त्या कुटुंबाला सुद्धा मदत देणार आहे. कुटुंब बरोबर जी शासनाकडून मदत मिळते ना ती मदत पूर्ण. काय नेमकी घटना आहे आणि आज संतप्त नागरिकांनी रास्ता रोको देखील केला. राहाता तालुक्यातील हे केलवड गाव आहे. तर ह्या केलवड गावामध्ये अक्षय नावाचा एक आपला आदिवासी भिल्ल समाजाचा युवक आहे. तर 5-6 दिवसापूर्वी इथल्या विघे नामक एका आरोपीने, एक नाही ते 2-3 जण आहेत, हे त्याला ड्रायव्हर म्हणून ट्रकवर कर्नाटकला घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला जेवणामध्ये विष घातलं. बरं, तो ते विष घालूनही मरत नाहीये. त्याच्यानंतर त्याला त्यांचा काय ट्रक आहे, त्या ट्रकला दोरी बांधून काय त्याचा हातपाय बांधून त्याला फरफटत 3-4 किलोमीटर घेऊन गेले, तरी मरत नाहीये. त्याच्यानंतर त्याला चॉपरने काहीतरी हत्यार होतं धारदार, की त्याची वार केलेले. त्याला अक्षरशः तुम्ही व्हिडिओ बघितला तर इतका भयानक आहे, त्याला अशी म्हणजे खूप भयानक मारलेले. तर त्या 5-6 दिवसानंतर कारवाई झाली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणतात, आरोपी अटक आहेत म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही गाव हे बंद केलंय, केलवड गाव. त्याच्यानंतर हा जो हायवे तो आम्ही बंद केलाय आणि आम्ही सरकार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही पालकमंत्र्यांशी आम्ही बोललोय आणि याचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांच्याकडेही करणार आहे. आणि या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी
आणि शासनाकडून पुनर्वसन होईल असं आम्ही पालकमंत्र्यांशी बोललोय. तेही त्यांना भेट देणार आहेत आणि पुढे बघूयात. कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तुमची मागणी होती की तो इकडे हस्तांतरित करावा, त्या संदर्भात किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काय आश्वासन दिले? आता पोलिसांनी सांगितलं की आम्ही अॅट्रॉसिटी आणि 302 प्रकारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर आमची मागणी आहे का तो गुन्हा इकडे वर्ग व्हावा. वर्ग झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक चांगला वकील द्यावा उज्ज्वल निकम सारखा, आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं. फार गरीब कुटुंब आहे. त्या अक्षयला जो मयत झालाय त्याचे 3 मुलं आहेत, म्हणजे तो मजुरी करणारा मुलगा आहे. आता सरकार म्हणून याचा आम्ही पाठपुरावा करूच, आणि आता तहसीलदारांनी पत्र दिलंय का आम्ही पण याच्यामध्ये जी असेल मदत त्या कुटुंबाला आम्ही करणार आहोत. आणि जर याच्यामध्ये 15 दिवसानंतर या कुटुंबाच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही तर महायुतीच्या वतीने आम्ही परत हा रास्ता रोको करू, आणि इथं फक्त हजारो आलते, आम्ही लाखोच्या संख्येने इथं उतरू, आणि सरकार आमचंच आहेत. त्याच्यामुळे जे आहेत या ठिकाणचे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवायची मागणी देखील आता 100% झालीच पाहिजे ना बुलडोजर. सुजयदादांशी आम्ही बोललोय, उद्या मिटिंग घेणार आहे. जसं प्रत्येक आरोपीच्या घरात जसं योगी पॅटर्न आहे तो इथं राबवला गेला पाहिजे ना. त्यामुळे असं धाक बसणार नाही. त्या आरोपीच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालला पाहिजे, आणि ते कुटुंब जे इथं राहतंय कोण विघे त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे. अहो तुम्ही जनावरासारखं त्या मारलंय ना त्या अक्षयला, म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे कुठे माणुसकी राहिली नाही का थोडीफार. तर खरं तर तो आमच्या ताब्यात आला असता तर आम्हीच मारला असता.